आगामी 5 वर्षात आपले महत्वाचे मुद्दे काय असणार आहेत आणि वैशिष्ट्य म्हणजे काय करायचे 5 वर्षात? मला असं वाटतं की शेतकऱ्यांना हमी भाव मिळवून देणं हा सगळ्यात मोठा असेल. बारामती लोकसभा मतदारसंघात आणि महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती कशी कमी करता येईल किंवा क्लायमेट चेंज मुळे जे मोठे बदल होत आहेत, पावसाचं तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे, ह्याच्यात आपल्याला सगळ्यांना मिळून आणि वाढणारं प्रदूषण ह्याच्यासाठीही सगळ्यांना, कारण का त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या सगळ्यांच्या म्हणजे पॉलिसी लेवलला एक चांगलं काम केंद्रात करून महाराष्ट्राला जास्ती बेनिफिट कसा होईल. कारण का तुम्ही बघताय पुढच्याच आठवड्यात खरं तर मी आदरणीय पवार साहेबांनाही विनंती केली आहे की आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्रातल्या आणि त्यातून पुण्यातल्या सगळ्या सॉफ्टवेअर कंपनीजची मराठा चेंबरशी बोलून एक मोठी मीटिंग लावली पाहिजे. कारण का 35 ते 40 कंपन्या ज्या हिंजवडीमध्ये होत्या त्या राज्य सोडून चाललेल्या आहेत. आदरणीय पवार साहेबांनी राजीव गांधी इन्फोटेक पार्क आणलं, 6 लाख लोकांना तिथे नोकऱ्या मिळाल्या आणि गेले 25-30 वर्ष अतिशय उत्तम पद्धतीने हिंजवडी इन्फोटेक पार्क चालू आहे. पण दुर्दैवाने 35 ते 40 कंपनीज आज ते सोडून चाललेले आहेत. त्याच्यामुळे पुण्याचं जे चेंबर आहे ज्याला मराठा चेंबर ऑफ कॉमर्स म्हणतात, त्या मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आणि आदरणीय पवार साहेब या दोघांना मी विनंती केली की त्यांनी एकत्र येऊन एक पुण्यासाठी एक जम्बो मीटिंग लावावी आणि इन्व्हेस्टमेंट साठी आपण कॉन्फिडन्स दिला पाहिजे लोकांना की अहो इथे तुमचं स्वागतच होईल आणि तुमच्याला काय अडचणी असतील त्याच्यासाठी आम्ही खंबीरपणे तुमच्यावर उभे आहोत. कारण का या नोकऱ्या ज्या जात आहेत या नोकऱ्या या महाराष्ट्राच्या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जात आहेत. म्हणजे फॉक्सकॉन पुणे जिल्ह्यातून गेली, आज हिंजवडीमध्ये ओस पडू लागले. याला जबाबदार कोण आहे? तर महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिनचं खोके सरकार. राज्यातली गुन्हेगारी कमी व्हायचं नाव घ्यायला. पण मी तर वारंवार म्हणते, मी गेले 1-1.5 वर्ष म्हणते की दुर्दैवाने ज्या पोलिसांवर आमचं एवढं प्रेम, आदर आणि विश्वास आहे त्या होम मिनिस्ट्रीला झालंय तरी काय. पुण्यामधली ती पोर्श गाडीची घटना तुम्ही सगळ्यांनी बघितलं, किती गलिच्छपणा त्या दिवशी झाला. 2 युवा आणि एक युवती हे त्यांच्या पद्धतीने अतिशय स्लो स्पीड मध्ये घरी चालले होते. त्यानंतर ज्या पद्धतीने त्यांची हत्या झाली, त्याच्यानंतर ती इन्क्वायरी झाली, ब्लड सॅम्पल, म्हणजे धक्कादायक गोष्टी या आपल्या सुसंस्कृत पुण्यात आणि महाराष्ट्रात होत आहेत. त्यानंतर ड्रग्सचा जो खेळ चाललाय, खेळ खंडोबा, त्यानंतर ससूनची बदनामी, कोण याला जबाबदार? या सगळ्याला जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे.